पुण्यात बाबा आढाव यांची विश्वजित कदमांनी भेट घेतलेली आहे। बाबा आढाव यांचं ईव्हीएम विरोधात आंदोलन अद्यापही सुरू आहे, त्यामुळे विश्वजित कदमांनी आढावांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली। देशातल्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेसचे नवनियुक्त आमदार विश्वजित कदमांनी केली आहे। ईव्हीएम संदर्भात शंका निर्माण झालेली आहे, त्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकाराविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। तर या आंदोलनाला विश्वजित कदमांनी पाठिंबा दिलाय। भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी ईव्हीएम विरोधकांवर टीका केली आहे। विरोधक ईव्हीएमवरनं रडीचा डाव खेळतायत असं म्हणून श्रीकांत यांनी विरोधकांवर टीका केली। तर शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी वयाच्या या स्थितीमध्ये अशी शंका घ्यायला नको असंही त्यांनी म्हटलेलं आहे। भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी जरांगे पाटलांवर टीका केली आहे। जरांगेंचं नाव घेऊन ज्यांनी राजकारण केलं त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी धडा शिकवला असं म्हणत त्यांनी जरांगेंवर टीका केलेली आहे। त्याचबरोबर जे चुकीचे वागले आणि वागतील त्यांना कायद्याच्या अंतर्गत योग्य शिक्षा होईल असंही त्यांनी म्हटलं आहे। नाना पटोले हे आरएसएसचे एजंट आहेत असा आरोप करण्यात आलाय। काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी हा गंभीर आरोप केलाय। पटोले यांनी काँग्रेसची तिकीटं विकल्याचा आरोपही त्यांनी केला। तर पटोलेंविरोधात काँग्रेस वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं शेळके यांनी सांगितलंय। गृहविभाग शिवसेनेला मिळावा अशी आमची इच्छा असल्याचं शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहविभाग होता, त्यानुसार आता शिवसेनेकडे उपमुख्यमंत्री पद आल्यावर आम्हाला गृहविभाग मिळावा अशी इच्छा गोगावलेंनी व्यक्त केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार योगेश कदमांचे दापोली शहरात भावी नामदार असे बॅनर्स लागलेत। सत्ता स्थापनेच्या हालचाली जोरदार सुरू असताना आमदारांच्या समर्थकांनी आपले आमदार मंत्री व्हावेत अशी इच्छा बॅनरच्या रूपाने व्यक्त केली। पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी मंत्रिपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे। भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी अण्णा बनसोडेंची भेट घेतल्यानंतर बनसोडे यांनी ही भूमिका मांडलेली आहे। तसंच अण्णा बनसोडेंनी मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरू केली आहे। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या आमदाराच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावले, त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू आहे। आमदार देवयानी फरांदे यांच्या अभिनंदनाचे आणि भावी मंत्री अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले। शिवसेना आमदार भावना गवळी यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद देऊन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय खानजोडे यांनी केलेली आहे। शिवसेनेचं एक शिष्टमंडळ मुंबईला जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेऊन गवळी यांना मंत्रिपद देण्याची मागणी करणार आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। नाशिकच्या येवल्यात भाजपकडनं जल्लोष करण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीसांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून जोरदार चर्चा सुरू असल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी कार्यकर्त्यांच्यासह नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत आतषबाजी केली आहे। नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंना कोणतं पद दिलं जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। अशा परिस्थितीत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी महत्त्वाचं विधान केलं। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेणार नाहीत असा आपला अंदाज आहे असं शिरसाट यांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर आम्ही त्यांचं स्वागत करू अशी भावना शिवसेना नेते संजय शिरसाटांनी व्यक्त केली आहे। तर आज मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे असंही त्यांनी म्हटलं आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असल्यास संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होईल अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे। तर मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये वादविवाद नसल्याचं दरेकरांनी स्पष्ट केलं आहे। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ झालेल्या शिवशाही बसच्या अपघाताबाबत देवेंद्र फडणवीसांनी दुःख व्यक्त केलं। त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत अपघातामधील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। तर जखमींना गरज पडल्यास खासगी रुग्णालयामध्ये हलवण्याच्या सूचना दिल्या। नाशिकमधील कॉम्बॅट एव्हिएशनच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला। यावेळी गांधीनगरच्या लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला। यावेळी युद्धाची प्रात्यक्षिकं, वैमानिकांची प्रात्यक्षिकं आणि हेलिकॉप्टर्सचा थरार उपस्थितांना पाहायला मिळाला।
आंबेगावमधल्या शार्दूल पडवळे यानं दुबईमधल्या वर्ल्ड माइंड स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलं। या स्पर्धेत भारतातल्या 150 मुलांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये शार्दूलनं बाजी मारली। राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी सहपरिवार साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी मुलगी नवनिर्वाचित आमदार श्रीजया देखील उपस्थित होत्या। संपूर्ण चव्हाण परिवार साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाला। उद्या संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल। मनपाचे विविध जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे, त्यासाठी उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे। नाशिकमध्ये पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे। नाशिक शहरात अपघातांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे प्रशासनानं पुन्हा हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू केली। आता दोन्ही प्रवाशांनी हेल्मेट घालूनच प्रवास करणं अनिवार्य आहे। हेल्मेट सक्तीच्या कारवाईतून पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळाला आहे। दुचाकी वाहन चालकाबरोबर सहप्रवाशावरील हेल्मेट सक्तीची कारवाई ही शहरासाठी नसून केवळ महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातील तुर्तास तरी हेल्मेट सक्तीचा नियम लागू नाही, अशा सूचना देण्यात आल्या। नागपुरात दुचाकीवरनं जाणाऱ्या दोघांनाही आता हेल्मेट सक्ती असणार आहे। दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे। त्यामुळे बिना हेल्मेट दुचाकीवरनं फिरणाऱ्यांवर आजपासून कारवाई होणार आहे। वाहतूक नियम धुडकावणाऱ्या बेशिस्त वाहन चालकावर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे। पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या 35,000हून जास्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली आहे। नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत 30,927 चालकांविरुद्ध कारवाई केली। ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 3,341 तर 634 मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई झाली आहे। पुणे पोलिसांनी 14 लाखांचं ड्रग्ज आणि पिस्तुलासह दोघांना अटक केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी ही कारवाई केली। यामध्ये एक पिस्तल आणि 70 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बॉबी सुरोसर आणि तौसिफ खान यांना अटक केली आहे।